हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आणि हो का, तुम्हाला काय वाटतं? तुमच्या बायकोचं तुमच्यावर लय प्रेम आहे? हे पिंपरी राजाची गडी, काय वाटतं तुम्हाला? तुमच्या बायकोचं तुमच्यावर लय प्रेम आहे? आता तुम्ही होय तर म्हणा, मग पुढचं सांगते. काय वाटतं का तुम्हाला प्रेम आहे? बरं, इथं एवढे पुरुष मंडळी आहेत दादा, एकाही पट्ट्यानं हातवरी करायचा, ज्यानं सिद्ध करून दाखवायचं की लग्न झाल्यापासून आत्तापर्यंत मी बायकोचा एकही शब्द ऐकला नाही. ए गडी, एक तरी ज्याची इथं आहे त्याची टापच नाही, पण ज्याची घरी आहे त्यानं तरी तुम्ही तुम्हीच नाही दादा, कुणी असू द्या हो, आमदार खासदार कीर्तनकार, बायको पुढं गपगार असतं दादा, काही चलत नाही बरं काय. माझं म्हणणं नाही करू नये, पण लय अवघड बरं काय. का हो महाराज, आता यांच्या सगळ्यांचे झालेच असतील, पण लयच अवघड आहे दादा. काय सांगायचं, सोपं आहे का? लय अवघड दादा, लय. काय सांगायचं. चोपदार दादा, तुमचं लग्न झालं का? खरंच नाही झालं? नाही झालं. व्हायचंय म्हणजे आशा आहे का अजून? यालाच म्हणायचं आशा. मी आलं तरी सुटत, अजून होईन म्हणल्यावर ह्याला म्हणायचं आशा दादा, बरं का. मला बी आख्या माणसात बरं तेवढेच सापडले, नशीब फुटकं, दुसरं काय दादा. चला काही म्हणा, बिचारे सुखी आहेत बरं. काही संसार करू नये असं मताचे संतही नाही ना आम्ही नाही दादा. बिंदास्त करा, पण गुंतू नका. एकदा गुंतलात ना या माया मोहसागरात की यातून तरायचं सोपं नाही दादा. आणि यातून तरायचं असेल ना तर सोपा उपाय, मुखात त्याचं नाम पाहिजे. आणि मुखात त्याचं नाम यायला मनात भक्तीची भावना पाहिजे. आणि मनात भक्तीची भावना येण्यासाठी मन समाधान पाहिजे. आणि मन समाधान ठेवण्यासाठी शुद्ध भाव पाहिजे. आणि शुद्ध भाव असेल ना दादा तर मग काय कशाची गरज आहे. आमचा भाव शुद्ध नाही, आम्ही परमार्थ करतो दादा, पण स्वार्थापोटी. भक्ताचे 4 प्रकार: आदम, आदमादम, मध्यम आणि उत्तम. जो देवाला मानत नाही तो आधम, मानतो पण मान्य करायला तयार नाही आदमादम. परमार्थ करतो पण स्वार्थापोटी मध्यम. स्वतःच्या परमार्थाने भगवंताची सिद्धी सिद्ध करून दाखवतात ते झाले उत्तम. उत्तम झाले संत, आम्ही झालो मध्यम. परमार्थ करतो पण स्वार्थापोटी. उदाहरणार्थ माता माऊल्या, आता एक 5-6 दिवसापूर्वी नागपंचमीचा सण गेला, बरोबर आहे? गेला का? आमच्या भागात त्या सणाला पुरणपोळीचा स्वयंपाक करतात. तुमच्याकडे करतात का? बाया बोलत जा, अय मागच्या करता का? बाया आहेत का? गेलात झोपी हो, झोपी बरं का, आहेत ना, मग बोलत जा. आमच्या भागात करतात. तुमच्या भागात करतात का? आमच्या भागात माणसाला मेल्यावर जाळतात. तुमच्या भागात काय महाराज, काही उलट सुलट असं तर विचारलेलं बरं आहे की नाही आपलं. चला मग मला सांगा, माता मावल्या, पुरणपोळीचा स्वयंपाक केला. स्वतःला जी पोळी करता ती केवढी असती? स्वतःच्या ढेरग्याला गिळाय केलेली पोळी केवढी असते? ताटवर असते की नाही. आणि जी देवाला करता ती केवढी असते? तुम्हाला तुमच्या खऱ्या आईची शपथ खोटं जर बोललात तर इमानदारीनं सांगा, बाया देवाची केवढी असते? केवढी असते? एवढी जास्त की नाही? अजून तोंड घेऊन होय 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 होय, नाही अभिमानाची गोष्ट आहे की नाही? पण तुम्हाला वाटतं काय एवढं देव केवढा आहे तुम्हाला माहिती आहे? देव, अहो देव केवढा आहे दादा. देवाचं लग्न होतं, देवाचं. ते फार सुंदर गाणं आहे बघा. देवाचं लग्न आहे दादा, आम्हाला टाळ्या वाजवत ना निसती बघते ती कसं नका तांड घेणे. टाळ्या तर वाजवी जा. मग अशी सांगता सांगता राहिलं दादा, टाळ्या वाजवायचे लय फायदे. तिची रेषा असती ना, धनरेषा, जेवढ्या मोठ्यानं टाळ्या वाजव चाल तेवढी ती धनरेषा वाढते. आता तुम्हीच ठरवा, वाजवायच्या का कसं विठाला. किती आगाव आहेत माणसं. पैसे भेटणार म्हणलं, अरे जस काय तुझी हातवर वाढणार आहे. अहो महाराज, टाळ्या वाजवून जर पैसे भेटले असते, हाताच्या रेषा वाढल्या असत्या तर महाराज लोक अंबानीच्या जागी असते दादा. आमच्या इतक्या जिंदगीत कुणीच टाळ्या वाजवल्या नाही ना. अंधश्रद्धा नका ठेवत जाऊ दादा. कुणी काही बोलावून तुम्ही विश्वास ठेवा असं नाही दादा. काहीतरी प्रमाण नको का त्याला. टाळ्या वाजून पैसे भेटतात ते अगदीच चुकीचं आहे, पण टाळ्या वाजवून जे समाधान भेटतं ना ते पैशापेक्षा कितीतरी मोठं आहे दादा. आणि त्या समाधानाला पैशात चलता येणार नाही. आणि समाधान म्हणजे काय हो? आहे त्या गोष्टीत सुखाची उपस्थिती करून देणं म्हणजे समाधान. आम्ही समाधानाच्या शोधात फिरतोय, पण कुठं? जिथं नाही. तुम्हाला माहित असेल बघा, म्हातारीची
सुई हरवलेली असती आधारात हुडकती उजेडात. तसं काम आहे आपलं. कुठे सुख इथे हा सुख सोहळा. आणि आपण कुठवर आल्यापर्यंत देव दिसत बरोबर आहे इथपर्यंत आलते. कुठपर्यंत आलते? देव दिसत नाही. देव बघायची गोष्ट नाही, देव अनुभवायची गोष्ट आहे. देव पहावया गेलो तेथे देवची होऊन ठेलो. देव दिसत नाही दादा. आणि देव आपण बघावा एवढी आपली पात्रताही नाही दादा. देवाला बघायला समदृष्टी लागते. भिकारी नामदार एका नजरेत बघा देव दिसल्याशिवाय राहणार नाही. लक्षात येते? भिकारी नामदार एका नजरेत बघा देव दिसल्याशिवाय राहणार नाही. चांगल्या माणसाला पैशाला किंमत देणारे तुम्ही आणि ज्याच्याकडे पैसा नाही त्याला पायतळी तुडवणारे आपण. आपल्याला देव काय दिसणार? देवाला बघायला फार मोठी नजर लागते. विशाल लोल लोचन, फार मोठी लोचनं लागतात. किती? आशे मोठे नाही बरं, आशे नाही मोठे. आशे किती मोठे असले तरी काही फायदा नाही, तसे मोठे नाही दादा. लक्षात घ्या. भाव शुद्ध लागतो, प्रेम लागतो, त्याशिवाय देव दिसत नाही. चला आम्हाला बघायचाच नाही, आम्हाला फक्त अनुभवायचा. आणि देव अनुभवण्यासाठी देव पण यावं लागतं. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. कारण काय? कारण संतांनी देव अनुभवला म्हणून ते देवपणाला गेले. आम्हाला भक्त व्हायचं असेल ना तर आम्हाला तशी भक्ती करणं गरजेचं आहे. बोलू नका. भक्त होणं इतकं सोपं नाही. भक्ती ते कठीण सोळावरीला असं कधी कधी म्हणतात आणि कधी कधी असं म्हणतात तो का म्हणे सोपे आहे सर्वागुणी शहाणात धने. घेतोय सोपं तर आहे ना, अवघडही आहे. मग कसं करायचं दादा? सोपं आहे ना, पण कधी नाम संकीर्तन साधन पै सोपे. जर त्या मार्गाचं साधन आपल्याला सापडलं तर तो सोपाच आहे दादा. सोपे वर्म सगळ्यात सोपं आहे दादा. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया. नाही दादा, देवाचं चिंतन करायचं, देवाला भजायचं हे तर आम्हालाही कळतं, करायचं हे तर आम्हालाही कळतंय. पण करायचं कसं हे फार अवघड आहे दादा. मग करायचं कसं? तर आमचे तुकोबर आहे म्हणतात भक्तच व्हायचंय ना, काळजी करू नका जे देही उदास. आता प्रश्न असा आहे, देहाला उदास होणं म्हणजे काय? जीव नकोसा वाटणं म्हणजे देहाला उदास होणं असं का? बघा आता देहाला उदास नाही असं जगात कुणी नाही. सगळेजण देहाला उदास आहे. हा, ज्याला बायको भेटली नाही तीही देहाला उदास आहे, है की नाही? ज्याची गर्लफ्रेंड नाही म्हणली तीही देहाला उदास आहे, है की नाही? किती अवघड आहे. देहाला उदास व्हायचं एवढं काही अवघड नाही. अरे करोनाच्या काळात दारू भेटली नाही ते सुद्धा देहाला उदासच होते दादा, बरं का? देही उदास होणं एवढं काही अवघड नाही. देहाला उदास होणं म्हणजे काय? अरे काही होऊ द्या, काहीही होऊ द्या, ते सोडेल, जीव सोडेल, पण त्याला सोडणार नाही. उदाहरणार्थ गोरबा काका स्वतःचं बाळ पायाखाली तुडवलं, बायकोच्या शक्तीमुळे स्वतःचे हात कापले, पण भगवंताचं चिंतन सोडलं नाही. ते देही उदास, त्याला देही उदास राहणं म्हणायचं. बरं, गेले आशा पाश निवारवणी 7 प्रकारचे पाश, मग आशा, हे सगळं निवारून जायचं एवढं सोपं आहे का? पण हे सगळं निवारायची ताकद एकाच गोष्टीत आहे, ते म्हणजे विषय तो त्यांचा नामस्मरण. आणि त्यात जी ताकद आहे ती ताकद बाकी कशात नाही. पण आम्हाला घेऊ वाटत नाही. देवाचं नाव घ्यायचं का? मी कीर्तनात म्हणलं देवाचं नाव घ्या, सगळ्या बाया देवाचं नाव घ्यायच्या, पण एक बाई घेतच नव्हती. म्हणलं सगळ्या म्हणतात तुला काय प्रॉब्लेम आहे? महाराज मला लई लाज वाटते.
म्हणलं कशाची म्हणजे इठल विठ्ठल म्हणायची. म्हणलं का ग म्हणली महाराज ईश्वर ते माझ्या त्यांचं नाव आहे कसं त्यांचंही म्हणून घ्यायचं नाही का. बायका विठ्ठल विठ्ठल म्हणायच्या आणि ती एकटीच म्हणायची पत्त्याचा पापा पत्त्याचा पापा पत्त्याचा पापा. लय गुणाचं लागून गेला का. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.